ऐक ना, जर ती गोष्ट तुझ्यासाठी नसती, तर ती तुझ्या लाईफमध्ये आलीच नसती. ती जॉब मिळाला नाही, तो मेसेज आला नाही, ती पर्सन मला भेटली पण मी आता विसरू शकत नाही. त्या रिलेशनशिपमधून तू चाललीस. हे सगळं काही रँडम नाहीये. हे सगळं एक मोठ्या प्लॅनचा एक छोटासा भाग आहे. कधी चांगलं घडलं, की आपण म्हणतो, "मे बी इट्स नॉट माय पर्पज" आणि कधी वाईट घडलं, की आपण म्हणतो, "मे बी आय हॅव टू लर्न दॅट लेसन." एक्झॅक्टली. तो अपार्टमेंट तुला भेटला नाही, कारण नेक्स्ट मे बी तुझं घर असू शकतं. तो क्लोजर भेटला नाही, कारण पीससाठी त्याची गरजच नव्हती. तो मेसेज आला नाही, कारण तुला मूव्ह ऑन होण्यासाठी त्या मेसेजची गरजच नाहीये. तुला तिथे इन्व्हाईट केलं नाही, कारण ती स्पेस तुझ्यासाठी नव्हती. तो जॉब तुला मिळाला नाही, कारण तू रेडी नाही आहेस. ब्रेकडाऊन झाला मे बी रिबिल्ड होण्यासाठी त्याची अत्यंत गरज होती. तू अनलकी नाहीये. तू एक्झॅक्टली तिथे आहे जिथे तुला असायला हवं होतं. एव्हरीथिंग जी येतंय, जी जातंय, इट्स राइट ऑन टाईम. मे बी नेक्स्ट टाईम जर तुला डाऊट आलं ना, की फक्त स्वतःला एक रिमाइंडर दे, जर ते माझ्यासाठी नव्हतं, तर ते माझ्या लाईफमध्ये आलंच नसतं. सिंपल.